प्रपंचातले आपलेपण भगवंताकडे वळवा. प्रेम हे सर्वांना उपजतच येत असतं. हा माझा मुलगा, ही माझी मुलगी यांच्यावर प्रेम कसं करावं हे कोणी शिकवावं लागत नाही. एकदा आपलं मानलं की प्रेम आपोआप निर्माण होतं. पण हे प्रेम सुद्धा खरं बघितलं तर स्वार्थी आहे. मुलगा ऐकत नाही, तो वाटेल तसं वागतो अशी आपण तक्रार करतो. त्याच्यावर जर आपलं खरं प्रेम असेल तर आपण तशी तक्रार करणार नाही. परंतु त्याच्या मागे हा माझं ऐकत नाही हा अहंकार, स्वार्थ आहे. एक गृहस्थ मला भेटले. त्यांना मी विचारलं, झालं का मुलाचं लग्न? ते म्हणाले, नाही, उद्या आहे. मुलगा चांगला वागतो का असं मी विचारल्यावर ते म्हणाले, आत्ताच नाही सांगत, 6 महिन्यांनी सांगेन. स्वार्थाचं प्रेम इतकं अशाश्वत आहे. मला सांगा, अशा स्वार्थाच्या प्रेमापासून सुख कसं लाभेल? प्रपंचात आपण केवळ कर्तव्यबुद्धीने वागावं, मग मुलगा माझं ऐकत नाही हा प्रश्नच उद्भवणार नाही. खरोखर प्रपंच हा एखाद्या प्रयोगशाळेसारखा आहे. कॉलेजचं शिक्षण पुरं करण्यासाठी काही महिने तिथं शिकावं लागतं असं म्हणतात. त्या प्रयोगशाळेतून काही उत्पादन काढण्याचा उद्देश नसतो, फक्त मुलांना शिकवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. तिथे सर्व काही शिकून घ्यायचं असतं. ते किती उपयोगी पडेल, त्यापासून किती फायदा होईल याची अपेक्षा ठेवायची नसते. त्याप्रमाणे प्रपंच ही परमार्थाची प्रयोगशाळा समजावी. आजपर्यंतचा आपला अनुभव पाहिला तर आपण केलं असं थोडंच असतं. म्हणून परिस्थितीबद्दल फारशी काळजी न करता आपण आपलं कर्तव्य तेवढं योग्य रीतीने करावं, आपल्या वृत्तीवर परिणाम होऊ देऊ नये. प्रत्येक गोष्ट घडायला योग्य वेळ काळ यायला लागतो. तेव्हा कर्तव्य बुद्धीने वागून काय ते करा आणि भगवंता, हा प्रपंच तुझ्या इच्छेने चालला आहे असं म्हणा, म्हणजे आपोआप भगवंताचं प्रेम लागेल. प्रपंचातलं जे आपलेपण आहे ते भगवंताकडे वळवा. घरातल्या मंडळींवर निस्वार्थ बुद्धीने प्रेम करायला शिका, म्हणजे परमार्थ आपोआप साधेल आणि आपलेपणा भगवंताकडे वळवल्यामुळे भगवंतावर प्रेम जडेल. याकरिता काही वेगळं करणं नको. हा आपलेपणा निर्माण होण्यासाठी भगवंता वाचून आपलं नडतं ही भावना झाली पाहिजे. याकरिता आपण त्याच्या अखंड सहवासात राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याच्या नामस्मरणानेच ही गोष्ट सहज शक्य आहे. श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.